In the previous lecture, we have seen the introductory part of the division Gnathostomata. Okay, in the division Gnathostomata, there are mainly two superclasses. We have introduced superclass Pisces and superclass Tetrapoda. Superclass Pisces are the animals which are having fins for their locomotion, and superclass Tetrapoda includes the animals in which presence of limbs for the locomotion. म्हणजेच काय तर आपण मागच्या लेक्चरच्या वेळी आपण डिव्हिजन्स बघितले होते दोन. त्याच्यामध्ये अज्ञाथोस्टोमाटा आणि ज्ञाथोस्टोमाटा. अज्ञाथोस्टोमाटा म्हणजे असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये जॉज ॲब्सेंट आहेत. ओके, ते आपण सर्व बघितलेलं आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन ज्ञाथोस्टोमाटा असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये जॉज प्रेझेंट आहे. जॉन्स म्हणजे ज्याला आपण जबडा म्हणतो. ओके, अप्पर जॉ आणि लोअर जॉ ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे ते सगळे ज्ञाथोस्टोमाटामध्ये येतात. आणि या ज्ञाथोस्टोमाटामध्ये परत आपण सांगितले की इथं दोन सुपर क्लासेस आहेत, पायसेस आणि टेट्रॅपोडा, आणि ते आपण आता बघणार आहोत. सो फर्स्ट वी विल सी सुपर क्लास पायसेस. ओके, जनरली ऑल दी फिशेस आर इन्क्लुडेड इन द सुपर क्लास पायसेस. ओके, म्हणजे सगळे जे फिश आहेत ते या सुपर क्लास पायसेसमध्ये येतात. First, we will see the characteristic feature of the superclass Pisces. Okay, these are all aquatic animals. म्हणजे काय, हे सगळे जे याच्यामध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत ते सगळे ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आहेत. ओके, म्हणजेच सगळे फिशेस हे पाण्यामध्ये असतात. ओके, सो these all are aquatic animals. Next characteristic feature is they are poikilothermic. Okay, this word earlier we have seen. Poikilothermic means the animals which are going to match their body temperature with the outer temperature. That means accordingly outer temperature they are going to change their internal temperature. म्हणजेच काय, poikilothermic म्हणजे काय तर असे ॲनिमल्स की जे बाहेरच्या टेम्परेचरनुसार आपलं टेम्परेचर ॲडजस्ट करतात त्यांना पॉयक्युलोथर्मिक असे म्हणतात. ओके, दे आर हॅविंग लॅटरल लाईन सिस्टीम फॉर द डिटेक्शन ऑफ वॉटर करंट. ॲज दे आर ऑल आर ॲक्वॅटिक, दॅट मीन्स दे आर ऑल इन द वॉटर. So for the water current, detection of water current, there is a lateral line system on their body. ओके, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती लॅटरल लाईन नावाची एक सिस्टीम असते की ज्याच्यामुळे वॉटर करंटचं डिटेक्शन केलं जातं. ओके, सो दॅट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज हॅविंग इन द पायसेस. फॉर द लोकोमोशन दे आर हॅविंग फिन्स अँड बॉडी मसल्स. Okay, generally we know that in the fishes for the locomotion there is a presence of fins. म्हणजे त्यांना हालचाली करता आपल्यासारखे हात किंवा पाय नसतात, तर त्यांच्यामध्ये फिन्स असतात की ज्याच्या माध्यमातून ते लोकोमोशन करू शकतात, म्हणजेच हालचाल करू शकतात. दुसरं म्हणजे बॉडी मसल्ससुद्धा लोकोमोशनला मदत करतात. ओके, अँड इन दॅट कॉडल फिन्स चेंजेस द डायरेक्शन. कॉडल फिन्स एकदम त्यांच्या टेलला, म्हणजे त्यांच्या टेलवरती जे फिन्स आहे ते डायरेक्शन चेंज करण्यासाठी वापरलं जातं. यू कॅन सी मेनी ऑफ द फिशेस वेन दे आर लोकोमोटिंग देअर टेल फिन्स आर गोइंग टू बी मेकिंग सम ऑफ द मोमेंट्स. ओके, अँड दॅट्स हाव बाय दॅट कॉडल फिन्स movement of this caudal fins resulting into the locomotion or change the direction of the locomotion. Okay, then the animals are bony or cartilaginous endoskeleton. The animals are having
bony or cartilaginous endoskeleton. Endoskeleton means what? Skeleton present inside their body. Okay, so that endoskeleton may be bony or may be cartilaginous. Bony means just like that of the bone, and cartilaginous means it is a flexible. Okay, not tough, it is a flexible, that is called as cartilaginous. सो इट मे बी बोनी और कार्टिलेज. म्हणजेच काय, त्यांच्या बॉडीमध्ये असणारे जे एंडोस्केलेटन आहे, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असणारं जे स्केलेटन आहे, एकतर ते बोनसारखं बोनी असू शकतं किंवा मग कार्टिलेजनस म्हणजेच फ्लेक्झिबल असू शकतं. ओके. फॉर दी रेस्पायरेशन दे आर हॅव्हिंग गिल्स. नाव इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ पायसेस. दे आर हॅव्हिंग गिल्स फॉर दी रेस्पायरेशन. ओके. We are having nose. External organ is the nose for the respiration. By nose we are taking air inside. But in case of Pisces, for the respiration there is a presence of gills, and by the gills they are respiring the air inside the body and releasing the air from the body. म्हणजेच काय, यांच्यामध्ये रेस्पायरेशनसाठी आपल्यासारखे नाक किंवा लंग्स, फुफ्फुस नाही आहे. म्हणजे एक्सटर्नल जो पार्ट आहे आपला नोज आहे रेस्पायरेशनसाठी, पण यांच्यामध्ये असा नाक नावाचा अवयव नाही आहे. तर यांच्यामध्ये गिल्स आहेत, आणि या गिल्सच्या माध्यमातून ते बाहेरची हवा बॉडीमध्ये घेतात आणि आतील जो नको असणारा वायू आहे तो बॉडीच्या बाहेर टाकला जातो. सो दे आर हॅव्हिंग गिल्स फॉर दी रेस्पायरेशन. नाव सर्क्युलेशन इज closed and single type. We have seen closed means, closed type of circulation means they are having arteries and veins for the circulation of blood. Okay, that means blood is passed to the each and every organ through the arteries and veins, and not, it is not directly filled into the body cavity. Okay, and this circulation is single type. That means हे जे सर्क्युलेशन आहे ते क्लोज्ड आहे. क्लोज्ड आहे म्हणजे काय, ते डायरेक्टली बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये पोअर केलं जात नाही, तर ते जे काही आपल्या आर्टरीज आणि वेन्स आहेत यांच्यामधून प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत जातात, म्हणून त्यांना क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन म्हणतात. आणि सिंगल का म्हणतात, तर त्यांच्यामध्ये हार्टमधून एकदाच ब्लड पास होतं, म्हणून त्याला सिंगल सर्क्युलेशन असे. जर 2 वेळा जात असेल तर त्याला डबल सर्क्युलेशन असे म्हणतात. व्हाय दे आर सिंगल टाईप? बिकॉज हार्ट इज 2 चेंबर्ड. ओके, दे आर हॅव्हिंग 2 चेंबर्स इन द हार्ट. One is the auricle and one is the ventricle. So they are having 2 chambered heart, and that heart is called as venous heart. Okay, venous heart. Why? Because they carry only deoxygenated blood. म्हणजे यांच्यामध्ये जे ब्लड येतं हार्टमध्ये, यांचं हार्ट 2 चेंबरचं आहे, एक ऑरिकल आणि एक वेंट्रिकल. ओके, आणि या हार्टमधून जे ब्लड जातं ते डिऑक्सिजनेटेड आहे, म्हणून यांना वेनस हार्ट असे म्हणतात. ओके, सो टॉकिंग अबाउट द सर्क्युलेशन इज क्लोज्ड टाईप. इट इज अ सिंगल टाईप. Heart is 2 chambered, and that heart is called as venous heart. Okay, the brain is well developed with olfactory lobes. The brain of the Pisces are well developed. म्हणजे यांचा जो ब्रेन आहे तो वेल डेव्हलप्ड आहे, कारण यांच्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स जे आहेत ते वेल डेव्हलप्ड आहे. ऑल्फॅक्टरी लोब्स हे काय आहेत, तर ब्रेनचे पार्ट आहे, ब्रेनचा एक पार्ट आहे. सो हा जो पार्ट आहे तो वेल डेव्हलप्ड आहे, त्याच्यामुळे यांचा ब्रेन आहे जो वेल डेव्हलप्ड आहे. देन टॉकिंग अबाउट दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, द सेक्सेस आर सेपरेट. दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग सेपरेट मेल अँड सेपरेट फिमेल. वी आर कॉलिंग इट ॲज युनिसेक्स्युअल. ओके, म्हणजे काय, यांच्यामध्ये मेल ऑर्गॅनिझम आणि फिमेल ऑर्गॅनिझम डिफरंट असतात, जसं की आपल्यांमध्ये आहे. आपण युनिसेक्स्युअल आहोत कारण आपल्यामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे मेल आणि फिमेल हा डिफरंट ऑर्गॅनिझम आहे.
सो यांच्यामध्ये सुद्धा सेक्सेस सेपरेट असतात. दे आर मोस्टली ओव्हिपॅरस अँड सम आर विव्हिपॅरस. आता ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस म्हणजे काय? ओव्हिपॅरस म्हणजे एग लेईंग करणारे ऑर्गॅनिझम आणि विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्टली पिलांना जन्म देणारे ऑर्गॅनिझम. सो मोस्ट ऑफ दी फिशेस आर ओव्हिपॅरस मीन्स दे आर एग लेईंग, म्हणजे ते अंडी घालतात. ओके, आणि मग त्यातून पिले जन्माला येतात. असे सगळे बरेचसे फिश आहेत. पण काही फिशेस असे आहेत की जे विव्हिपॅरस आहेत, म्हणजे जे डायरेक्टली पिलांना जन्म देतात. म्हणून मोस्ट ऑफ दी ओव्हिपॅरस अँड सम आर विव्हिपॅरस. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दी सुपर क्लास पायसेस. नाव दिस सुपर क्लास पायसेस इज डिवायडेड इंटू 2 क्लासेस. ओके, मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हे सुपर क्लासेस 2 क्लासेसमध्ये डिवाइड आहेत. म्हणजे पायसेसमध्ये 2 क्लासेस आहेत. वन इज दी कॉन्ड्रिच थायस अँड सेकंड वन इज दी ऑस्टिच थायस. ओके, आता आपण हे कॉन्ड्रिच थायस आणि ऑस्टिच थायस क्लास जो आहे तो आपण डिफरन्सच्या माध्यमातून बघूया. म्हणजे याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा एक्झाममध्ये तुम्हाला गिव्ह डिफरन्समध्ये या दोघांच्या मधला डिफरन्स विचारला जातो. सो वी आर गोइंग टू सी इट इन द डिफरन्शिएटिव्ह मॅनर. ओके, कॉन्ड्रिचथायस अँड ऑस्टिचथायस. ओके, these 2 classes of Pisces we are going to see by differentiative manner. So first difference is between the Chondrichthyes and Osteichthyes. Chondrichthyes is having cartilaginous endoskeleton. म्हणजे ह्या कॉन्ड्रिचथायसमध्ये असणारे जे एंडोस्केलेटन आहे ते कार्टिलेजिनस आहे. अँड द endoskeleton of the osteichthyes animals are bony endoskeleton. Now this is the first difference between the Chondrichthyes and Osteichthyes. Endoskeleton of Chondrichthyes is cartilaginous and in the Osteichthyes it is a bony endoskeleton. Then second difference is in the Chondrichthyes animals are exclusively marine. And in the Osteichthyes animals are marine as well as fresh water. म्हणजे काय तर कॉन्ड्रिचथायसमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांचं एंडोस्केलेटन जे आहे ते कार्टिलेजिनस आहे, म्हणजे फ्लेक्झिबल आहे, म्हणजे असं रिजिड बोन्ससारखं नाही आहे, तर ते कार्टिलेजिनस आहे. पण ऑस्टिचथायसमध्ये असणाऱ्या ॲनिमल्सचं जे एंडोस्केलेटन आहे ते बोनी आहे, टफ आहे, बोनसारखं आहे. ओके, म्हणजेच काय त्यांच्या बॉडीमध्ये बोन्स प्रेझेंट आहे. दुसरा डिफरन्स आहे दे आर कॉन्ड्रिचथायस आर एक्सक्लुझिव्हली मराईन. म्हणजे काय ते सी वॉटरमध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. कॉन्ड्रिचथायस एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे फक्त आणि फक्त ते सी वॉटरमध्ये सापडतात. पण ऑस्टिचथायस जे आहेत ते फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये म्हणजेच फ्रेश वॉटरमध्ये आपल्याला दोन्हीकडे मिळतात. द एक्झोस्केलेटन ऑफ द कॉन्ड्रिचथायस इज ऑफ प्लॅकॉर्ड स्केल्स अँड एक्झोस्केलेटन ऑफ द ऑस्टिचथायस इज ऑफ सायक्लॉइड स्केल्स. आता जर आपल्याला बोनी फिश आणि कार्टिलेजिनस फिश जर बाहेरून ओळखायचं असेल, आता त्याला डिसेक्शन किंवा त्याला कट केल्यानंतर आपल्याला समजेल की तो कार्टिलेजिनस आहे की बोनी आहे. पण आपल्याला बाहेरूनच जर ओळखायचं असेल की बोनी फिश कुठला आहे आणि कार्टिलेजिनस फिश कोणता आहे, तर त्यासाठी आपल्याला काही पॉईंट्स आहेत की जर एक्झोस्केलेटन हे प्लॅकॉइड स्केल्सने बनलेले असतील. आता तुम्ही म्हणाल की प्लॅकॉइड स्केल्स म्हणजे काय आणि सायक्लॉइड स्केल्स म्हणजे काय. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय प्लॅकॉइड आणि सायक्लॉइड स्केल्सचं डायग्राम दाखवलेले आहे. प्लॅकॉइड स्केल्समध्ये बघा तुम्हाला 3 ॲरो टाईप्सचं स्ट्रक्चर आहे आणि सायक्लॉइड स्केल्स हे सर्क्युलर आहे आणि याच्यामध्ये रिंग्स दिसतात तुम्हाला. तर तुम्ही या स्केल्सवरून, त्याला आपण मराठीत खवले म्हणतो, फिश म्हणजे फिशच्या बॉडीवरती तुम्हाला खवले दिसते, तर ते जर सायक्लॉइड टाईपचे असतील तर ते फिश ऑस्टिचथायसमध्ये येतात
आणि ते जर प्लॅकॉइड स्केल्स असतील तर ते कॉन्ड्रिचथाईसमध्ये येतं. याच्या व्यतिरिक्त अजून काही स्केल्स आहेत, पण मेजरली या 2 क्लासेसमध्ये तुम्हाला प्लॅकॉइड आणि सायक्लॉइड स्केल्सवरून कॉन्ड्रिचथायस आणि ऑस्टिचथायस फिशेस ओळखता येते. ओके, देन fourth characteristic feature is mouth is ventral in position and in the osteochthys mouth is terminal in position. Now again you can see one picture on your screen, mouth position in that terminal and ventral position. Okay, inferior means ventral position, terminal position is in the osteochthys. जर फिशच्या माउथची पोझिशन जर टर्मिनल असेल, पुढच्या बाजूला असेल, तर ते ऑस्टिचथाईस, मोस्टली ऑस्टिचथाईस क्लासमधले फिशेस आहेत. आणि जर त्यांचे जे माउथची पोझिशन वेंट्रल म्हणजे खालच्या बाजूला असेल, इन्फेरियर असेल, तर ते कॉन्ड्रिचथाईसमध्ये येतात. ओके, द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज द टेल ऑफ कॉन्ड्रिचथाईस ॲनिमल्स इज हेटेरोसर्कल and tail of osteochthys animals is homocircle. Now what is heterocercal and homocircle tail? In the fishes caudal fin or tail fin is present. Okay, it may be heterocercal or homocircle. In the chondrichthyes it is heterocercal and in the osteochthys it is homocircle. Okay, you can see in the diagram हेटेरोसर्कल अँड होमोसर्कल टेल. बाय धिस कॅरेक्टर म्हणजे या कॅरेक्टरवरून त्यांची टेल कशी आहे, एकतर होमोसर्कल आहे किंवा हेटेरोसर्कल आहे, याच्यावरून सुद्धा आपण कॉन्ड्रिचथाईस आणि ऑस्टिचथाईस क्लासचे फिश डिवाइड किंवा बोनी फिश आणि कार्टिलेजिनस फिशना डिवाइड करू शकतो. दे आर हॅव्हिंग द कॉन्ड्रिचथाईस क्लास fishes or animals are having 5 to 7 pairs of gill slits not covered by operculum. Okay, so they are having 5 to 7 pairs of gill slits, and in the osteochthys 4 pairs of gill slits are present and these are covered by operculum. So gill slits are covered by operculum in the osteochthys and not covered by the operculum in the chondrichthyes. So it is a 6th difference. Then 7th difference is air bladder is absent in the chondrichthyes. So they are constant swimmer. The air bladder is absent in the chondrichthyes and air bladder it is present in the osteochthys. Okay, in the osteochthys air bladder is present. For what purpose? For maintaining the buoyancy. That means oxygen and CO2 concentration. To maintain this concentration, air bladder is there. 8th characteristic feature is in the chondrichthyes male copulatory organ claspers are present. Okay, copulatory organ means the organ which is used for the fertilization. It is called as copulatory organ and it is called as claspers and it is present in the chondrichthyes and claspers are absent in the osteochthys. Okay, that is the 8th difference. म्हणजे यांच्यामध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन प्रेझेंट आहे क्लास्पर्स कॉन्ड्रिचथाईसमध्ये आणि ऑस्टिचथाईसमध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन absent आहे. Then talking about the 9th feature, that is fertilization. In the chondrichthyes the fertilization is internal and in the osteochthys fertilization is external. आता इंटरनल फर्टिलायझेशन आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय? जर फर्टिलायझेशन म्हणजेच एग आणि स्पर्म हे बॉडीच्या आतमध्ये फ्यूज होत असतील किंवा फर्टिलाइज होत असतील तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात. आणि त्यांचं दोघांचं स्पर्म आणि एगचं जर फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होत असेल तर त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणजेच काय तर कॉन्ड्रिचथाईसमध्ये फर्टिलायझेशन ऑफ एग अँड स्पर्म हे जे आहे ते बॉडीच्या आतमध्ये होतं म्हणून ते इंटरनल आणि ऑस्टिचथाईसमध्ये ते बॉडीच्या बाहेर होतं म्हणून त्यांना एक्सटर्नल फर्टिलायझेशन असे म्हणतात.
कॉन्ड्रिचथायस मध्ये येणारे जे ॲनिमल्स किंवा फिशेस आहेत ते मोस्टली विव्हिपॅरस असतात. म्हणजेच काय, ते डायरेक्टली पिलांना जन्म देतात. ओके, कॉन्ड्रिचथायसमध्ये. आणि ऑस्टिचथायसमध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत दे आर ओव्हिपॅरस फिशेस. दॅट मीन्स दे आर एग लेइंग. म्हणजेच कॉन्ड्रिचथायसमध्ये असणारे जे फिशेस आहेत ते डायरेक्टली पिलांना जन्म देतात, तर ऑस्टिचथायसमध्ये असणारे जे फिशेस आहेत ते एग लेइंग करतात, म्हणजे अंडी घालतात आणि त्यामधून नवीन पिले जन्माला आहेत. नाव एक्झाम्पल्स ऑफ कॉन्ड्रिचथायस. Example of Chondrichthyes is nothing but Scoliodon, sawfish, electric ray, stingray, hammer-headed shark. These all are marine, that is sea water, म्हणजे समुद्रामध्ये असणारे हे सगळे फिशेस किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत. स्कॉलिओडॉन असेल, सॉफिश असेल, इलेक्ट्रिक रे असेल, स्टिंग रे असेल, हॅमर हेडेड शार्क असेल, हे सगळे क्लास कॉन्ड्रिचथायसमधले ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ऑस्टिचथायसमध्ये असणारे एक्झाम्पल्स कोणते आहेत तर बॉम्बे डक आहे, रोहू आहे, लेबियो रोहिता म्हणतात त्याला, गोड्या पाण्यातील मासा म्हणतात रोहू. सी हॉर्स आहे, पानघोडा आपण ज्याला म्हणतो. देन मगूर आहे. ॲक्वेरियम फिशेस आहेत. त्याच्यानंतर एंजल फिश, फायटिंग फिश आहेत. हे सगळे कसे आहेत तर बोनी फिश आहेत, म्हणजेच ऑस्टिचथायस क्लासमधले फिश आहेत. ओके, बॉम्बे डक आपल्याला माहीत असेल. रोहू हा तर फ्रेश वॉटरमधला सगळ्यात इझिली अवेलेबल होणार. लेबियो रोहिता आहे याचं नाव. त्याच्यानंतर सी हॉर्स आहे, मगूर आहे, ॲक्वेरियम फिशेस आहेत, एंजल फिश आणि फायटिंग फिश. सो दीज आर दी 10 कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑर डिफरन्सेस बिटवीन दी कॉन्ड्रिचथायस अँड ऑस्टिचथायस. And one more thing is important in the chondrichthyes, that electric ray is having electric organs. That's why they are called as electric ray. They are having electric organ. And stingray is having poisonous sting at its tail region. Stingray you can see on the Google, electric ray and stingray. Stingray, they are having tail, and at the top of the tail they are having sting which is poisonous. Okay, so this is about the super class Pisces. हे सुपर क्लास पायसेसमध्ये आहे. याच्यामध्ये 2 क्लास आहेत, कॉन्ड्रिचथायस आणि ऑस्टिचथायस, जे आपण आता बघितलेलं आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी दी सुपर क्लास टेट्रापोड. ओके, थँक्यू.